नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी आले होते. श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणलं की नागपंचमी असते आणि सिंपल असं मी तयार झाले होते. मला तर काही जास्त मेकअप येत नाही आणि पूजेचं ताटसुद्धा तयार करून घेतलं होतं. आता माझ्याकडे जे ताट होतं ना, त्यातच मी सगळं प्रिपरेशन करून घेतलं. पूजेला जे काही साहित्य लागतं, जेवढं मला माहीत होतं ते सगळ्या गोष्टी सोबत घेतल्या. घराजवळच ना गौशाळा, महादेवाचं मंदिर आणि वारुळ तिन्ही एकाच ठिकाणी असल्यामुळे पटकन आवरून आले होते. म्हणलं इथं महादेवाचं सुद्धा दर्शन होईल आणि त्यानंतर वारुळाची सुद्धा पूजा होईल. जे काही जशी पद्धत माहिती पूजेची ती सगळी केली. दूध अर्पण केलं वारुळावरती. त्यानंतर हळदी कुंकू आणि लाह्याचा प्रसादसुद्धा तिथं ठेवला होता आणि इथं इथं इतकं निवांत वातावरण असताना खूप छान वाटतं. आजचा उपवास होता त्याच्यामुळे पटकन अशी साबुदाण्याची खिचडी तयार करून घेतली होती. आता गावाकडे असतात मोठे झोपाळे, पण इथं तसं काही नव्हतं. त्याच्यामुळे जवळच एका गार्डनमध्ये गेलो थोडासा झोका खेळायला. घरी आल्याच्या नंतर ना श्रावण सोमवारची सुद्धा पूजा मांडायची होती. महादेवाची छान अशी पूजा मांडली. त्यानंतर 108 बिल्वपत्र त्यांना वाहिले, म्हणजे बेलपत्र. एकदम छान पूजा झाली होती. आता घरामध्ये अशी छोटी-मोठी जर का पूजा केली ना, मन खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि पूर्ण घरामध्ये असा मोठा सण असल्यासारखं वाटतं आणि पूजा खूप छान झाली होती. 1 ते दीड तास वेळ गेला, पण एकदम मन प्रसन्न वाटत होतं. आणि इथं पूजा झाल्याच्यानंतर दक्षूचे खूप सारे प्रश्न चालू होते की "आई, हा फोटो कसला आहे?" त्याच्यामध्ये ना प्रत्येक गोष्टीची खूप जास्त क्युरिओसिटी असते, त्याच्यामुळे सांगायला पण खूप छान वाटतं. असा होता माझा आजचा दिवस. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.